ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूया इन गोवाचा विशेष वृत्तांत। मिरामार किनाऱ्यावर अडकलेलं कॅसिनो हे जहाज 18 जुलैपासून काढण्याची जरी धडपड सुरू असली तरी हे जहाज अजून तसूभर सुद्धा जागेवर न हलवता आलेलं नाहीये। त्यामुळे हे कॅसिनो जहाज दुसरी रिव्हर प्रिन्सेस होणार का असा प्रश्न पणजीकरांमधनं विचारला जातोय। भरतीच्या वेळी हे जहाज सहज काढणं शक्य होणार असल्याचा दिलासा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जरी दिला असला तरी पर्यावरण तज्ञांच्या मताप्रमाणे परिस्थिती काही वेगळीच आहे। तब्बल 6000 टन वजन असलेलं हे जहाज इतक्या सहज मिरामार किनाऱ्यावरनं हलवणं शक्य नसल्याचा दावा पर्यावरण तज्ञांनी केलाय। हे सुमारे 6000 टनांचं वजनदार कॅसिनो जहाज किनाऱ्याच्या अगदी जवळ असल्यानं खोल रेतीत रुतून बसण्याची भीती पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे। आणि तसं हे जहाज रुतून बसलं तर ते काढणं अत्यंत कठीण बनेल हे सांगण्यासाठी कुणाही तज्ञाची गरज नाहीये। जर कंपनीनं जहाज हटवण्यात हात वर केले तर सरकारला स्वतःहून जहाज हटवावं लागेल। यात जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जातीलच, शिवाय पर्यावरणाचीही प्रचंड हानी यामुळे होण्याची शक्यता आहे। आणि याचाच आढावा घेणारा इन गोवाचा हा विशेष वृत्तांत। गोव्यातील 6वा कॅसिनो बनणार नाही ना दुसरी रिव्हर प्रिन्सेस। न्यायालयाच्या आदेशाला निसर्गाचं आव्हान। 6000 टनचा कॅसिनो कसा हलणार? मिरामार किनाऱ्याचं नैसर्गिक वळण बदलणार का? सत्ता असो वा जुगार, दोघांमधली समान गोष्ट म्हणजेच आकड्यांचा खेळ। आणि ज्याला ही आकड्यांची गणितं जुळवता आली तो ठरतो यात लकी। असा हा आकड्यांचा खेळ खेळण्यात गोव्यातील राजकारणी अत्यंत तरबेज बनले। प्रत्येक पक्षाच्या राजकारण्यांनी कॅसिनोवर राजकीय जुगार खेळून सत्ता बळकावली आहे। या राजकीय जुगारात कॅसिनो म्हणजे सत्ता मिळवण्याचा आजवर हुकमी एक्काच ठरलाय। मांडवी नदीला कॅसिनो मुक्त करण्याचं आश्वासन देऊन सत्ता मिळवायची आणि सत्तेत आल्यानंतर नवनवीन कॅसिनोना परवाने देऊन त्यांना तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपायचं असा पायंडास आता गोव्यात पाडण्यात आलाय। कारण कॅसिनो म्हणजे राजकारण्यांना आता सोन्याची कोंबडी बनली आहे। याच कारणानं ही सोन्याची कोंबडी हटवण्याची मनापासनं कुणालाच इच्छा नाहीये। त्यामुळंच खंडपीठाच्या आदेशाचा आसरा घेत गोपाळ कांडा यांच्या कॅसिनोला सरकारनं पायघड्या घातल्या आणि मिरामार किनाऱ्यावरनं मांडवी देण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय। सरकारच्या या कूटनीतीला मात्र निसर्गानं मोठं आव्हान दिलंय। गोपाळ कांडा यांचा हा कॅसिनो वास्कोतील चिखली बंदरात अनेक महिन्यांपासून तळ ठोकून होता। या कॅसिनोनं मांडवीच्या दिशेनं कूच करताच निसर्गानं रौद्ररूप धारण केलं। हा कॅसिनो 2 टकच्या सहाय्यानं मांडवीत आणला जातानाच नदीच्या मुखावर निर्माण झालेल्या वाळूच्या पट्ट्यात तो अडकला। जोरदार वाऱ्यामुळं तो भरकटत असता वायर रोपनं नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतु ते सपशेल फोल ठरले। मांडवीच्या मुखाजवळ पाण्याखाली वाळूचं बेट निर्माण झालं आणि तिथंच हा कॅसिनो अडकला गेला। त्या कॅसिनोला मिरामार किनाऱ्यावरच थोपवून मांडवीत न येण्याचा जणू इशाराच निसर्गानं दिलाय। हा कॅसिनो रविवार दिनांक 16 जुलैपासून मिरामार किनाऱ्यावर अडकल्यानं आता सरकार आणि संबंधित कंपनी निसर्गाच्या आव्हानाला
कशी सामोरे जातील हे पाहणं मात्र रंजक ठरेल. 18 जुलैपासनं हे जहाज हटवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. मात्र हे जहाज अजूनपर्यंत तसूभरही जागचं हललेलं नाहीये. जणू निसर्गानं या जहाजाला जायबंद करून ठेवलंय. तब्बल 6000 टनाचं हे जहाज हटवणं वाटतं तितकं सोपंही नाहीये. अशी जहाजं हटवण्यासाठी मोठी यंत्रणा, तेवढाच पैसा आणि मनुष्यबळ वापरावं लागतं. त्याचबरोबर पर्यावरणाचीही प्रचंड हानी होत असते. नदीचं नैसर्गिक वळणच पूर्णपणे बदलून जातं. त्यामुळं हे जहाज जितके दिवस तिथं रुतून राहणार तेवढंच त्यांना हटवणं कठीण बनणार हे मात्र निश्चित. पत्त्यांच्या खेळात असा एक्का महत्त्वाचा मानला जातो. तसाच राजकारण्यांच्या जुगारात कॅसिनो हा सत्ता जिंकण्याचा हुकमी एक्का बनला गेलाय. त्यामुळे साहजिकच कॅसिनो हे जहाज जेव्हा मिरामार किनाऱ्यावर अडकलं तेव्हा राजकारण सुरू होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र दुर्बल असलेल्या विरोधी पक्षानं कुठेही कणखर भूमिका घेतलेली दिसत नाहीये. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या आम आदमी पक्षानं ही सुवर्ण संधी सोडली नाही. इतर पक्षांनी चघळून चोथा केलेल्या या विषयावर त्यांनी राजकारण करण्यास सुरुवात केली. त्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. एक्सिडेंट घडला, द डिझास्टर जो आम्ही पळयता आज, कझिनो लकी 7 which has got grounded off coast of Miramar beach. What is going to happen? We don't know in the next few days. How long she is going to last? There is fuel also, maybe not to a big quantity म्हणताय ते, but fuel is fuel. 12 tons is 12 tons. 1 ton is 1000 लिटर नी 12 टन किती झालं, खूप झालं. इग्नाइट जावं कितलं वगैरे लागतं. There is gases when the vessel is now tilting, a lot of gases have been created. So explosion ha खूप chance ha. So where is all this
Did you all mitigate these facts before bringing her inside? किनाऱ्यावर एखादं हलकं लाकूड जरी पडलं तरी रेतीत केवढा मोठा खड्डा पडतो ते पहा. लाकडाचा हा ओंडका समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊन पडलाय. या ओंडक्याच्या बाजूनं किती खड्डा पडलाय ते तुम्ही प्रत्यक्ष पहा. मग 6000 टनांचे जहाज जेव्हा रेतीत रुतेल तेव्हा नदीच्या तळाची काय स्थिती झाली असेल त्याचा जरा विचार करा. एवढं सगळं असूनही हे जहाज काढण्यावर राज्य सरकार ठाम आहे आणि सरकारला त्याबद्दल आत्मविश्वासही आहे. हे जहाज काढण्यासाठी आता मिरामार किनाऱ्यावर सेल्वेज ऑपरेशन केलं जाणार आहे. Not on the beach. No, that's crane is brought to put some sinkers to ensure that the vessel stays in position and she doesn't get further drifted. Just to hold her in position. That's the whole idea of keeping those sinkers, and the crane is doing the job of lifting those sinkers. They are each 3.5 tons. Yeah, it is a salvage emergency operation. We don't talk about permission. We just allow so that the operation of salvage can take place. Okay, there's nothing like special permission required for these things. It's an emergency, so things are being done at whatever is essential for a salvage operation. पण हे ऑपरेशन वाटतं तितकं सोपं नाहीये. ही प्रक्रिया अत्यंत कठीण आणि जटिल अशी असते. कशी काढली जातात ही जहाजं ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याचबरोबर अशी जहाजं काढल्यानंतर पर्यावरणावर त्याचा काय परिणाम होतो तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ते पाहून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. हे ऑपरेशन आहे सेल्वेज ऑपरेशन. थायलंड इथं 2014 मध्ये रुतलेलं तेलवाहू जहाज काढण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आलं होतं. तब्बल 2 आठवडे हे ऑपरेशन राबवून अडकलेलं जहाज हटवण्यात आलं. कसं केलं जात होतं हे ऑपरेशन ते बघूया. हे जहाज हटवण्यासाठी एक महाकाय टग बोट आणण्यात आली आहे. त्या टग बोटीतील 2 JCB यंत्र अडकलेल्या जहाजांच्या खालची रेती उपसून पात्र खोल करतायत. बोटीतल्या 2 JCB प्रथम माती काढून किनाऱ्याच्या दिशेनं टाकतायत. त्यामुळं किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे साचले जात आहेत. तुम्ही पाहू शकता किनाऱ्यावर किती मोठे रेतीचे ढिगारे लागलेत ते. थायलंड इथं अडकलेलं हे जहाज आणि मिरामार किनाऱ्यावर अडकलेलं कॅसिनो जहाज यांचं किनाऱ्यापासूनचं अंतर जवळजवळ समानच आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं हे जहाज काढलं जातंय
अगदी तीच पद्धती मिरामार किनाऱ्यावरील जहाज हटवण्यासाठी वापरावी लागणार आहे. थायलंड इथल्या जहाजाच्या आजूबाजूला समुद्र पात्र प्रथम खोलगट करावं लागणार आहे. त्यासाठी JCBच्या सहाय्यानं जहाजाच्या आजूबाजूची रेती उपसून काढावी लागणार आहे आणि ते काम करण्यासाठी आणखी 4 JCB लावण्यात आल्यात. यात समुद्रातील बोटीवरील JCBंवर कामगारांना पाठवताना कसं पाठवलं जातंय तेही पहा. 2 कामगार JCBच्या खोदकाम करणाऱ्या भागात उभे राहून जात आहेत. किती रिस्की आहे हा प्रकार तेही तुम्ही प्रत्यक्ष पहा. या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास कामगारांची मात्र काही खैर नाही. अशा प्रकारे रेती उपसल्यामुळं किनाऱ्याचं आणि नदीपात्राचं नैसर्गिक वळण बदलून पर्यावरणाची मोठी हानी होत असते. मिरामार किनारा हा शांत किनाऱ्यांपैकी एक होय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात पर्यटक या किनाऱ्याला भेट देत असतात. त्यामुळं अशा प्रकारे रेती उपसा करून किनारा खोलगट बनवल्यास त्याचं मूळचं सौंदर्यही नष्ट होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही पहा, थायलंड इथं अडकलेल्या जहाजाला दोरखंड आणि मजबूत लोखंडी साखळ्या लावण्यात आल्यात. हे दोरखंड समुद्रात यंत्रसामग्री घेऊन उभ्या असलेल्या बोटीला जोडण्यात आलेत. याशिवाय किनाऱ्याच्या बाजूनं बोटीला आतमध्ये ढकलण्यासाठी 3 JCBना फोर्स लावण्यात आला आहे. बाहेरून ढकलणाऱ्या JCB देखील समुद्राच्या पात्रात काही अंतरापर्यंत न्याव्या लागत आहेत. म्हणजे आतमध्ये 1 बोट आणि बाहेरनं 4 JCB लावून अखेर ही बोट समुद्राच्या पात्रात नेण्यास यश आलंय. तुम्ही पाहिलं असेलच की इथला समुद्र तसा शांत होता. त्यामुळं इथं सेल्वेज ऑपरेशन यशस्वी झालं. हेच ऑपरेशन आता मिरामार किनाऱ्यावर अडकलेलं कॅसिनो जहाज हटवण्यासाठी राबवलं जाणार आहे. त्यासाठी मोठमोठी यंत्रसामग्री मिरामार किनाऱ्यावर आणण्यात येते. याशिवाय 2 टग बोटीही या ठिकाणी आणाव्या लागणार आहेत. मात्र थायलंड किनाऱ्यावर यशस्वी झालेलं सेल्वेज ऑपरेशन इथं यशस्वी होईल का हा कळीचा मुद्दा बनला. कारण इथला समुद्र खवळलेला आहे, तिथला मात्र शांत होता. महाकाय लाटांनी किनारा झोडपून काढलाय. याशिवाय पश्चिमेकडनं मोठ्या प्रमाणात वेगानं वारा वाहताना दिसतोय. वातावरण अत्यंत खराब बनलंय. शिवाय समुद्राला ओहोटीही लागली आहे. या सर्वांचा विचार करता जहाज हटवणं तेवढं सोपं नाहीये. शिवाय इतकी सामग्री वापरून निसर्ग आणि जलचरांची होणारी हानी भरून काढणं शक्य होईल असं वाटत नाही. त्यामुळं गोपाळ कांडा यांचं हे AV लकी 7 कॅसिनो जहाज गोव्यासाठी अनलकी ठरण्याची शक्यता मात्र नागरिकांकडनं व्यक्त केली जाते.